नगर परिषद सावनेर अंतर्गत मागील 3.5 वर्षापासून प्रशासकीय राज्य सुरू होते। त्या कारणास ते प्रशासक व नगर परिषद सावनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे मनमर्जीने कारभार चालवत शहराचा कर स्वरूपात प्राप्त पैसा व शासनाकडून प्राप्त निधीचा गैरवापर करून शहरातील विविध समस्यांना सोडविण्याच्या नावाखाली करोडो रुपयांच्या निधीशी ठेकेदारांशी संगनमत करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला। विविध नाली, रस्ते, बांधकाम, स्वच्छता निधीचा शहराला उपयोग न होता भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदारांनी भ्रष्टाचार करून लंपास केल्या कारणाने मागील 3.5 वर्षात शहराचा विकास निधीचा बट्टाबोळ करण्यात आला। अभयंकर शाळा भ्रष्टाचार प्रकरण, पंचशील नगर ते नागपूर रोड ड्रेनेज लाईन भ्रष्टाचार प्रकरण, विविध प्रभागातील पक्के व कच्चे रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार प्रकरण, मागील 3.5 वर्षे वारंवार तक्रार करून देखील चौकशी न करता अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रशासन व प्रशासकांनी नगर परिषद अंतर्गत असलेल्या सुभाष मराठी शाळा, गटकरी चौक, सावनेर येथील जीर्ण इमारतीवर 98 लाख रुपयांचे एस्टिमेट तयार करून काम सुरू केले। हा जनतेच्या टॅक्समधून प्राप्त निधी व शासनाकडून प्राप्त निधीचा गैरवापर असून यामुळे जनतेच्या टॅक्स स्वरूपात प्राप्त पैशांचा व शासकीय निधीचा दुरुपयोग आहे। शाळेसाठी नवीन इमारत संकुलाची मागणी असताना संपूर्णतः जीर्ण झालेल्या इमारतीवर 98 लाख रुपयांचा निधी, जनतेच्या घामाचा पैसा वाया घालणे हा कायदेशीर गुन्हा असून यामार्फत होणारा भ्रष्टाचार तात्काळ थांबविणे आपली कायदेशीर जबाबदारी आहे। करिता उपरोक्त दोन्ही मागण्या रास्त असून नगर परिषद सावनेर अंतर्गत मागील 3.5 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून माहिती सार्वजनिक करण्यात यावी, तसेच दोषी विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तसेच नगर परिषद सुभाष मराठी शाळेची जीर्ण इमारतीचे 98 लाख रुपये निधीचे काम तात्काळ थांबवून सदर प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचारी व प्रशासक यांना दंडित करण्यात यावे। तसेच सदर शाळेचे इमारत संकुल नवीन बांधकाम करून जेणेकरून शाळेचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर आरशी जुही व नवनिर्वाचित नगर अध्यक्षा सौ संजना मंदारची बांगडे यांना भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र शाखा सावनेर शहर तर्फे देण्यात आला। भ्रष्टाचार निवारण समिति शहर अध्यक्ष सुभाष मतले इनके नेतृत्व में जिलाध्यक्ष भगवान जी चांदीकर, सामाजिक कार्यकर्ता दिलावर शेख, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता रोडेजी, बीपीएस संघ महानायक मयूरजी नागदवने आदि कार्यकर्ताओं द्वारा बड़ी संख्या में उपस्थित रहकर यह निवेदन मुख्याधिकारी आरशिया जूही और नगराध्यक्ष संजना मंदार मंगड़े इनको सौंपा गया। नमस्कार बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत सावनेर शहरामध्ये सावनेर नगर परिषद अंतर्गत असलेल्या सुभाष मराठी प्राथमिक शाळा नगर परिषद सावनेर या शाळेची इमारत जीर्ण झालेली असून या ठिकाणी 1 करोड रुपयाचा निधी हा फक्त ही दुर्गम झालेली इमारत दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी नागरिकांचे असं म्हणणं आहे की ही जी जीर्ण झालेली इमारत आहे ही पूर्णतः पाडून नवी इमारत बांधण्यात यावी, पण हा 1 करोड रुपयाचा निधी फक्त दुरुस्तीच्या नावावर खर्च केला जात आहे। काय वाटतं तुम्हाला या महत्त्वाच्या मुद्द्यावर? मी सर्वप्रथम या सावनेर नगर परिषद ची जो सुभाष प्राथमिक शाळा आहे ही शाळाचा माहिती अधिकार मी मागितलं। त्या माहिती अधिकाराने 98,85,728 रुपयाचा हा काम आहे, पण हा काम कशासाठी आहे? एवढ्या रुपयामध्ये ह्या सुभाष शाळाची जी नवीन इमारत बनवू शकते, पण ह्या एवढे रुपये खर्च करून शासन या एवढे रुपये खर्च करून ह्या लहान व पोरासाठी ते पूर्ण जीर्ण झाली आहे। 2017मध्ये सावनेर नगर परिषद यांचा सर्वे केला आहे पूर्ण शाळेचा। त्या शाळेचा सर्वे करून सणांनी त्या इंजिनियर, नागपूर नगर विकास रचनाचे अधिकारी, मुख्याधिकारी आणि अध्यक्ष हे पण स्वतः होते। त्या काळामध्ये हे शाळा पूर्ण जीर्ण होती। जीर्ण झाल्यानंतर ही शाळा कोणत्याही कामाची नाही असा ठराव नगर परिषद 2017मध्ये घेण्यात आला। त्यानंतर 2024मध्ये या क्षेत्राचे विधायक माननीय आशिष भाऊ देशमुख यांनी राम गणेश गडकरी जयंतीनिमित्त ह्या पुतळ्याला हार अर्पण करून ही शाळेची भागदौड पाहण्यासाठी मान्य
अरविंदजी लोधी, ॲडव्होकेट शैलेशजी जैन ही यांना इथं पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शाळा अशी जीर्ण व्यवस्थेत आहे, इथं लहान पोरं कधी बी शिकतात, कधी बी हादसा होऊ शकते म्हणून. परंतु त्या मान्य देशमुख साहेबांनी तात्पुरते निर्णय घेण्यात आला की ही शाळा पूर्ण जीर्ण करून नवीन पद्धतीनं बनवू आणि चांगला पोरांना शिक्षण मिळेल ह्या मार्गदर्शन त्याने इथं केले. त्यानंतर 2023 आणि 24 प्रशासन रावण राज आला, त्यापासून ही शाळाच्या हिस्ट्रीमध्ये 2023मध्ये ही शाळाचा पुन्हा रिपेअरिंगचं काम करण्यात आलं. कशासाठी आला हे मला समजत नाही, पण ही शाळा 45 वर्ष झाले आहे. हा बांधकाम पूर्णपणे खोदर झालेला आहे, गोंधळ झालेला आहे इथं, पण ती शाळा कोणत्याही कामाची नसले. कशा प्रकारे जीर्ण झालेली आहे? यामध्ये काही लोहा वगैरे लागला असेल, काही विटा वगैरे लागल्या असेल तर त्या का खराब झाल्या आहे का पूर्ण? ही शाळा सन 1982मध्ये बांधलेली आहे. ही शाळाले 1982 पासून तो आज 2026 आहे. ही इमारत पूर्णपणे जीर्ण आहे. ही कोणत्याही प्रकारे आपण रिपेअरिंग करू, काही दुरुस्ती करू, काही फायदा नाही आहे. ही शासनाचा पैसा ह्या आपल्या लिफाफासाठी हे करत आहे. ही शाळा कोणत्याही कामाची नाही. एवढे लक्ष रुपये जर इथं शासनाने दिले आहे ते तेवढ्या लक्षाने नवीन इमारत बनवू शकते. साहेब आपलं नाव? अनिल गटे. आपला मुलगा या शाळेमध्ये शिकतो, तर या शाळेची इमारत परिपूर्णपणे जीर्ण झाली आहे असा काही नागरिकांचा या ठिकाणी दावा आहे. त्या ठिकाणी तिच्या लोहा असेल किंवा त्या दिवारी असेल किंवा ते स्लॅब असेल ते जीर्ण झाले आहे. त्याला फक्त तात्पुरत्या स्वरूपाची काहीतरी दुरुस्ती या ठिकाणी चालू आहे आणि ही दुरुस्ती करून उद्या चालून जर या ठिकाणी एखादा हादसा वगैरे झाला किंवा काही झालं तर याच सर्वस्वपणे कोण जबाबदार राहणार आहे? तुम्ही जो प्रश्न निर्माण केला तो अगदी बरोबर आहे. माझा पाल्य या शाळेमध्ये शिकतो. कधी काळी या शाळेमध्ये मी पण शिकलो होतो. त्या सहानुभूतीपोटी, त्या प्रेमापोटी मी माझ्या पाल्याला शिकवलं. कारण मला असं एक म्हणणं आहे की मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती त्या भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. पूर्वाश्रमीची ही शाळा वाकर स्कूल या नावाने प्रसिद्ध होती. 1982पर्यंत या शाळेचं जे कार्य होतं खूप चांगलं होतं, शिक्षक खूप चांगले होते. पण 1982मध्ये ह्या शाळेचं नवीन बांधकाम झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत ही शाळा बऱ्यापैकी होती. पण मागच्या 5-6 वर्षापासून ही शाळा खूप जीर्णावस्थेमध्ये झाली, पडायला आली असताना या शाळेच्या बांधकामाकरता नगर परिषदनी 1 करोड रुपयाचा निधी हा मंजूर केला. जेव्हा की 1 करोड रुपयामध्ये जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधणे शक्य असताना त्यांनी हा पराक्रम का केला? हा एक खूप कठीण असा प्रश्न आहे, तो त्यांनी सोडावा. पण माझं पालक म्हणून एक मत असं आहे का माझा पाल्य हा मागच्या 5 वर्षापासून या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. ही शाळा मोडकळी झालेली आहे, जीर्ण झालेली आहे. कधीही मुलांच्या अंगावर पडून कुठल्याही प्रकारचा अपघात हा संभवू शकतो. असं असतानासुद्धा ज्या प्रकारचं नगर परिषदेचे अधिकारी किंवा शिक्षक ज्या प्रकारे त्यांनी वागणूक दिलेली आहे किंवा ज्या प्रकारचे त्यांचं हे आचरण आहे ते फार आश्चर्यकारक आहे. तिबोले भाऊ, शाळा नूतनीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी 1 कोटी रुपये निधी जो आहे हा जीर्ण अशा इमारतीसाठी वापरण्यात येत आहे. यावर आपलं मत काय आहे? माझं मत हेच आहे की मी या सावने शहरात माझा जन्म झालेला आहे आणि जन्मापासून मी शाळा पाहत आहो. शाळा तोडून बांधकाम करणे हा भाग अलग आहे, परंतु त्याला रिपेअरिंग करणं म्हणजे प्रशासन जे होतं 2-3 वर्षाचे नगर परिषदेमध्ये जगदशा कोणी होते नाही, याचा फायदा यानं घेतला आणि या फायद्यानुसार यांनी आपले स्वतःचे ठेकेदार असो, प्रशासन असो, यांनी सगळा खाण्याचा धंदा केला आहे. याच्यावरचं काही नाही, इथं लिपापोती चालू आहे, याच्यावरचं माझं मत आहे एवढंच. चला, तर शासनाला, नगर परिषद प्रशासनाला आपला काय संदेश राहील शेवटचा? आपला हेच संदेश आहे की नगर परिषदनं ही जो बोकस काम चालू आहे ही शासनाने त्वरित बंद करावी और ती शाळा पूर्ण खसून पुन्हा नवीन इमारत डेव्हलपमेंट करावं हे आम्हाला शासनाला संदेश आहे. जर शासन असं जर करत नसेल तर मी यांच्या खिलाफ ह्याच चौकावर आम्ही बेमुद्दत चक्का जाम करू और मुख्याधिकारी यांच्यावर हल्लाबोल
आंदोलन करण्यात येईल असं माझं मत आहे. तर मित्रांनो, हे होते सावनेर नगरातील नागरिक जे सावनेर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सुभाष शाळेचे जे दुरुस्तीचे काम आहे हे या ठिकाणी तात्काळ थांबवण्यात यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या दुरुस्तीच्या नावाखाली जो निधी खर्च करण्यात येत आहे 1 कोटी रुपयाचा हा देखील वाचेल आणि जे लहान मुलं जे आहेत त्यांनाचे जे प्राण आहे तेही वाचू शकेल. नाहीतर कसं होईल, एखाद दिवशी मोठी घटना होईल आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये लहान मुलांचा जीव या ठिकाणी जाऊ शकतो. मी मयूर नागदवने आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. हो ठीक है, बंद करो बंद. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.